नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जेवण जे आहे तर ते 2 घास आपण कमी खाल्ले पाहिजे. तर 2 घास कमी म्हणजे कुठले की कार्बोहायड्रेट आपण थोडंसं कमी केलं पाहिजे आणि भाज्यांचं प्रमाण आपण थोडंसं जास्त वाढवलं तरी सुद्धा चालू शकतं. तर इथे आज अशी एक भाजी दाखवणार आहे मी की ज्यामध्ये प्रोटीन पण आहे. 2 घास तुम्ही जास्त तरी म्हणजे 2 चमचे तुम्ही जास्त भाजी खाल्ली तरी चालणार आहे. आज आपली इथे जी भाजी आहे तर स्टार्च नसलेला बटाटा इथे मी घेतलेला आहे, उकडलेला आहे आणि त्यामध्ये मी उकडलेले आपले लाल चणे असतात, गावठी चणे म्हणतो आपण ते. तर ते चणे मी इथे घालणार आहे आणि त्यामध्ये अंड सुद्धा घालता येतं, अंड सुद्धा घालणार आहे. आणि एकीकडे मी जी डाळ इथे शिजत लावलेली आहे तर ही तूर डाळ आहे. पूर्वीच्या काळामध्ये तूर डाळ शिजवताना गोटा म्हणायचे, तर गोटा टाकायचे, त्याला असं होल पाडायचे आणि तो गोटा भांड्यामध्ये टाकून द्यायचे गाडग्यामध्ये शिजायला. पोटाचे कुठलेही विकार असले तरी ते होत नव्हते. मी बघितलेले आहे, माझी आजी हा गोटा फोडून आणि डाळीमध्ये टाकायचे. तर हा गोटा बघा, गोटा म्हणजे काय तर ही एक अशी बी आहे. आपल्या ड्रायफ्रूट मध्ये गोडंबी नावाचा एक प्रकार येतो ड्रायफ्रूट मध्ये. तर गोडंबी ह्याच्यामध्ये निघते, ह्या जर फोडला तर गोडंबी निघते, पण हा कोणीही फोडू शकत नाही कारण ह्याच्यातलं जे तेल असतं ते खूप जास्त विषारी आहे. हातापायावर लागून आणि आपलं उभरू शकतं. तर हा खूप काळजीने हा गोटा फोडावा लागतो. तर हा गोटा आपण इथे वरणामध्ये कसं टाकायचं आहे ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वरण आपलं इथे बघा 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपल्याला इथे अर्धा टीस्पून घालायची आहे हळद. अर्धा टीस्पून आपण इथे हळद घातलेली आहे आणि इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल, म्हणजे 1 टीस्पून आपण इथे तेल घातलेलं आहे. आणि आता गोटा मी तुम्हाला इथे जवळून दाखवते की गोटा प्रकार काय असतो ते आणि तो आपल्याला डाळीमध्ये कसा टाकायचा आहे ते बघूया. हा बघा, त्याला काही ठिकाणी गोटा म्हटलं जातं, काही ठिकाणी बिबवा म्हटलं जातं. इथे जे आहे तर एक फळ असतं एवढं एवढं असं, तर ते खायला खूप छान लागतं पिकल्यानंतर. आणि ह्याच्यामधली बी जी आहे तर ती ड्रायफ्रूट मधल्या 1 नंबरची बी आहे, ज्याला गोडंबी असं म्हणतात. तर हा बिबवा आपल्याला आता या डाळीमध्ये टाकायचा आहे. तर कसा टाकायचा आहे याचं मी मगाशी बोलले की ह्याचं जे तेल निघतं, तर हे बघा मी इथे तुम्हाला जवळून दाखवते एक सुरीच्या ह्याच्याने, आणि मी अगदी त्याच्या तेलाला मला कुठेही हात लावायचा नाहीये. बघा, मी फक्त सुरी ह्याच्यामध्ये अशी टोचलेली आहे. तर इथे ऑइल रिलीज होतं. ते ऑइल आपल्या अंगाला वगैरे जर लागलं तर उभरू शकतं. हे बघा, पूर्वी ह्या गोट्याचा चरका द्यायचे, म्हणजे जर काटा वगैरे तुमच्या पायाला रुपला असेल तर पूर्वी असे हॉस्पिटल वगैरे किंवा असं हे काही नव्हतं, तर आतमध्ये खूप जास्त जर काटा रुपला असेल तर तो काटा काढल्यानंतर ते जे काही जखम थोडीशी तयार व्हायची तर त्याच्यावरती असं म्हणजे ह्याच्या साह्याने बिबवा गरम करायचे चुलीच्या ह्याच्यावरती निखाऱ्यावरती, आणि असं त्याला पटकन जिथे लागलेलं आहे त्याला असं लावायचे सगळीकडनं. तर त्याचा इफेक्ट एवढा छान होत होता की दुष्परिणाम होत नव्हते, पण जो काट्याचं दुखणं आहे तर ते दुखणं आपोआप जात होतं. एवढं पॉवरफुल हा प्रकार आहे गोट्याचा, बिबव्याचा. तर आता आपण ह्याला फोडलेलं आहे. डाळीमध्ये टाकल्यानंतर याचं तेल आपोआपच रिलीज होणार आहे. तर पोटाचे विकार यांनी होत नसत म्हणून रोजच्या रोज वरणामध्ये हे बिबवा टाकल्या जायचा. तर हे मार्केटला उपलब्ध असेलच कदाचित, पण हे माझी आई मला हे बिबवे देत असते, तर त्याचा वापर मी इथे करत असते. तर चला आपण आता वरणामध्ये हा बिबवा आपण टाकून घेऊ. मी स्वच्छ धुवून हा बिबवा घेतलेला आहे. ह्याला आपण आता होल केलेला आहे व्यवस्थित, आणि हा मी आता डाळीमध्ये टाकलेला आहे. व्यवस्थित आपल्याला डाळ आता संपूर्ण डाळ एकदम शिजून घ्यायची आहे. अर्ध्यापेक्षा जास्त डाळ आपली इथे शिजलेली आहे. आपण हे गोड वरण करणार आहोत मस्त तुपाची फोडणी देऊन. तर फोडणीमध्ये आपण काय काय घालणार आहोत ते बघूया. एकदम खमंग अतिशय उत्तम हे वरण लागतं. चला तर मग आपण भाजीची तयारी करूया, तोपर्यंत आपल्या इथे वरण शिजणार आहे. इथे बघा, स्टार्च नसलेला बटाटा मी घेतलेला आहे. लाल कलर असतो थोडासा, याला लालसर कलर असतो. तर हा उकडून झालेला आहे. तर ह्याची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे. आणि चणे आपले उकडलेलेच आहेत, ते आपण बटाट्याची साल काढून घेतलेले आहे. वाटीभर आपले चणे उकडलेले आहेत. आणि इथे 10 घेतलेले आहेत मी काजू, अर्धा टोमॅटो आहे, थोडेसे कोवळ्या कोथिंबीरच्या दांड्या आहेत, आणि मीडियम साईजचा एक आपला कांदा कापून घेतलेला आहे. थोडीशी इथे लसणाच्या पाकळ्या आहेत, आलं घेणारे अर्धा इंच. आणि आपल्याला साहित्य आपल्याला पॅन वरती थोडंसं गरम करून घ्यायचंय. त्यासाठी इथे आपण टाकणार आहे थोडंसं तेल, 1 टीस्पून. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित इथे गरम करून घ्यायचंय.
आल्याचा तुकडा इथे 1 इंच घेणार आहे. 1 टीस्पून इथे जिरं टाकणार आहे. 1 टीस्पून आपण इथे जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे राई घालायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला घ्यायचे आहे इथे बडीशोप. आणि सर्व आपल्याला आता साहित्य व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे वाटून घ्यायचं आहे. इथे बघा चणा डाळ आहे भिजवलेली, तर भिजून घातली तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते. तर 2 टीस्पून मी इथे 2 चमचे इथे भिजवलेली चणा डाळ मी इथे घातलेली आहे. तुमच्याकडे भिजवलेली चणा डाळ जर आठवण राहिली नसेल तर तुम्ही कच्ची घेऊ शकता, पण कच्चीपेक्षा ही चणा डाळ इथे खूप बेस्ट लागते या वाटणामध्ये. तर चणा डाळ आपण आठवणीने अशी भिजून जर ठेवली फ्रीजमध्ये तर आपण यूज करू शकतो. ही मी रात्री झोपण्याच्या आधी चणा डाळ भिजत लावलेली होती. या वाटणाची ही ग्रेव्ही वाली मिक्स भाजी अप्रतिम लागते, नक्की करून बघा. आपलं प्रोटीनचं प्रमाण जर जास्त असेल त्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्या खरंच आपल्या शरीरासाठी हेल्पफुल ठरू शकतात. तर इथे स्टार्च काढलेला बटाटा आपला हेल्दी आहे, त्याच्यामध्ये थोडेसे कार्बोहायड्रेट आहेत पण बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्टार्च कमी आहे. आपले चणे आहेत तर त्यामध्ये प्रोटीन आहे, अंड्यामध्ये प्रोटीन आहे. तर आपण ह्या अशा भाज्या आपण इथे जास्त प्रमाणामध्ये खाऊ शकतो. चला इथे आपलं थोडंसं गरम झालेले आहे हे सर्व साहित्य. गॅस मी इथे बंद केलेला आहे. गार झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन आणि हे आपल्याला व्यवस्थित बारीक करायचं आहे. आपलं हे साहित्य गार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण बारीक झालेलं आहे. फोडणीची आपण इथे तयारी करणार आहे. अंडी पण आपली एकीकडे उकडलेली आहेत. 2 टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण इकडे बटाटे पण असे कापून घेतलेले आहेत. तेल कडकडीत आपलं गरम झालेलं आहे. वाटण आपल्याला इथे घालून घ्यायचे. इथे आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. 2 चिमटी मी इथे हिंग घातलेला आहे. अर्धा टीस्पून इथे आपल्याला हळद घालायची आहे. 2 चमचे इथे आपल्याला रस्सा भाजी मसाला घालायचा आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला याला शिजवून घ्यायचंय. इथे आपलं वाटण जरासं शिजून झालेलं आहे. आपण शिजवलेले चणे घातलेले आहे. चण्याचा वापर तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करू शकता. बटाटा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. हे असे गोल मी कापून घेतलेले आहेत बटाटे. इथे आपल्याला आता पाणी घालायचं गरजेनुसार. इथे बघा आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही हा रस्सा ठेवायचा नाहीये आणि ह्याला उकळी आल्यानंतर हा रस्सा अजून घट्ट होतो. तर तरी पण इथे आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. चवीप्रमाणे इथे मीठ घालून घ्यायचंय. या भाजीची चव अप्रतिम होते. मी परत परत सांगते की आपले मसाले इथे जे मी घेतलेले आहे ते अप्रतिम याची या रस्स्याची टेस्ट होते. एकीकडे मी अंडे आता शिजून ठेवलेले आहेत तर त्याची साल काढून घेते. तोपर्यंत इथे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची. इथे आपलं बघा रस्स्याला व्यवस्थित छान उकळी आलेली आहे. थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे आणि अंडी आपण आपल्याला जेवढी हवी असतील तेवढी अंडी इथे आपण टाकू शकतो. थोडेसे आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहेत अंड्याला. हे बघा याच्यामध्ये सोडायचे आहे. कट मारल्यामुळे थोडेसे आपले जे वाटण मसाला वगैरे आहे मीठ वगैरे त्याच्यामध्ये जातं. अशा पद्धतीने इथे आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा. अतिशय छान या ग्रेव्हीला टेस्ट आहे. आजची इथे आपली ही बटाटा उकडलेला चणा आणि त्यामध्ये आपण अंडा घातलेला आहे. तर ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपलं वरण एकीकडे छान शिजलेलं आहे. खमंग वास सुटलेला आहे वरणाचा. इथे वरण अगदी कमी गॅसवर आहे. रवी याच्यामध्ये अजून मी फिरवलेली नाहीये तरी सुद्धा छान इथं वरण शिजलेलं आहे आणि हे वरण आपण फिक्क खाऊ शकतो किंवा आज मी जी तडका देणार आहे तर त्या तडक्याचं वरण पण अतिशय छान लागतं. वरण आपलं इथे छान शिजलेलं आहे. गॅस आपण बंद करू आणि तडक्याची तयारी करू. इथे आपल्याला जेवढं वरण आपल्याला इथे तडक्याचं करायचं आहे तेवढं वरण आपण इथे काढून घेणार आहे. लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 2. एवढ्याने तिखट अजिबात होत नाही. फ्लेवर खूप छान येतो. लसणाच्या 7-8 पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत आणि थोडासा छोटासा अर्धा कांदा मी इथे उभ्या स्लाइस मध्ये कापून घेतलेला आहे. कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे आणि हिंग हळद आपण हळद घातलेली आहे. हिंगाचा वापर करणार आहे. जिरा आणि राई इथे फोडणीला लागणार आहे आणि फोडणी आपण इथे तुपाची देणार आहे. अतिशय छान उत्तम हे वरण लागतं. तर इथे आता आपण वरण काढून घेऊ. इथे बघा खमंग वास वरणाचा सुटलेला आहे.
एकदम छान इथे वरण शिजलेलं आहे. आणि आता आपण हे जो गोटा आहे, वरण शिजून झालं की हा गोटा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आठवणीने. इथे आता आपल्याला जेवढं वरण आपल्याला तडका बनवायचा आहे तेवढं वरण आपण इथे काढून घेणार आहे. तडका पॅन मध्ये 1 टीस्पून आपण तूप घातलेलं आहे. तर तूप चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही एखादं पातेलं घेऊ शकता, पण थोडासाच कांदा आहे याच्यामध्ये पटकन होईल म्हणून मी असं घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत खालीवर हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. पण या गोड्या वरणामध्ये मिरची आणि या उभ्या कांदा जो कापलेला आहे ते याची जी काही चव आहे ती गोड्या वरणामध्ये अप्रतिम लागते. करून बघा. कांदा बघा आपला इथे तांबूस कलर आलेला आहे आणि अजून आपला कलर येत राहणार आहे, कारण आपण आता एक साईडने थोडंसं करून अजून थोडंसं तूप इथे घालणार आहे. आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये राई तडतडून घ्यायची आहे. इथे आपल्याला आता राई घालायची आहे. थोडासा कांदा असा बाजूला करून आपली राई आपल्याला तडतडून घ्यायची. इथे आपल्याला आता अर्धा टीस्पून पेक्षाही कमी जिरं आहे. कांदा आपला छान होत राहतो एकीकडे, हे बघा उलटा करत राहायचं. इथे आपल्याला आता लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. एका मिरचीचे 2 तुकडे आपण इथे करणार आहे. कमी गॅसवरती व्यवस्थित आपल्याला अगदी हळूवार हा खालीवर करून आपल्याला मस्त हा तडका खमंग करून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. थोडासा हाताने आपल्याला तोडून इथे टाकायचा आहे. कमी गॅसवरती आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीरच्या फिक्या वरणावरती आपण आता इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हा तडका इथे घालून घ्यायचा आहे. मीठ आपण नंतर घालणार आहे 1 मिनिटानंतर. इथे हळद आपण वरण शिजतानाच घातलेली होती, त्यामुळे हळद आपण इथे वापरलेली नाही तडक्यामध्ये. तर आता इथे तुम्हाला जर घट्ट अजून पाहिजे असेल तर तुम्ही वरणाचं प्रमाण इथे घेऊ शकता घट्ट, किंवा थोडंसं पातळ हवं असेल तर गरम पाणी करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. एकीकडे त्याच पॅन मध्ये मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं. पाणी आपलं गरम झालेलं आहे. तर इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे. तर ह्या डाळीमध्ये गरम पाणी घालायचंय. तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट पाणी इथे, वरण इथे जास्त घेऊ शकता, पाणी इथे कमी घालू शकता. इथे चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि आपल्याला एक उकळी इथे काढायची आहे. इथे आपल्या डाळीला उकळी आलेली आहे. थोडासा अगदी गुळाचा खडा आपल्याला इथे घालायचा आहे. वरण गोड होत नाही पण चव छान लागते, मी नेहमीच बोलत असते. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आजचं हे वरण नक्की करून बघा. जो तडका घातलेला आहे अप्रतिम वरण लागतं. नक्की करून बघा. इथे आपलं वरण तयार आहे. आजची आपली इथे जी डाळ शिजवलेली आहे आपली आणि फोडणी घातलेली आहे, तर या डाळीची आणि मिक्स भाजीची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्याचे मनापासून धन्यवाद. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीज आहे. त्या रेसिपीची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.